लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ कधी मिळणार पाहूयात या रिपोर्टमध्ये। या लाडकींना 3000 नाहीच, 4 चाकीनंतर नावातील त्रुटींची पडताळणी। संख्या घटणार, तिजोरीचा भार कमी होणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील निकषानुसार लाभार्थींची पडताळणीही सुरू आहे। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहनं आहेत त्यांची सध्या पडताळणी सुरू आहे। पण आता ज्यांच्या नावात बदल, त्रुटी किंवा चुका आहेत अशा लाडक्या बहिणी त्याच आहेत का याची खात्री अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन केली जाणार आहे। या योजनेसाठी सध्या तिजोरीत पैसा नाही, त्यामुळेच अर्जांची काटेकोरपणे पडताळणी केली जाते। त्यामुळे पडताळणी पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्चचा एकत्रित लाभ मिळेल असं अधिकारी सांगतायत। या योजनेतील लाभार्थींसाठी सरकारला दरमहा सरासरी 3700 कोटी रुपये द्यावे लागतात। रक्कम वाढवली तर दरमहा सुमारे 1200 कोटींचा अतिरिक्त भार तिजोरीवर पडणार आहे। राज्याच्या तिजोरीत जमा होणारा महसूल, नव्या 10 योजनांमुळे तिजोरीवर वाढलेला कर्जाचा भार पाहता लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देणं अडचणीचं ठरू शकतं असा सल्ला नियोजन आणि वित्त विभागानं सरकारला दिलाय। या पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास विभागानं रक्कम वाढीचा प्रस्तावच दिलेला नाही। सध्या योजनेच्या निकषांची काटेकोर पडताळणी सुरू आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे प्रत्येकी 3000 रुपये दिले जातील असं सांगण्यात आलंय। अंगणवाडी सेविका त्यांची दैनंदिन कामं करून पडताळणीचं काम करतायत। 4-5 प्रकारच्या याद्या शासन स्तरावरून प्राप्त झाल्या। दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं नव्या 10 योजना जाहीर केल्या, पण सध्या लेक लाडकी, वयोश्री योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पुरेशा प्रमाणात शासनाकडून निधी मिळाला नसल्यानं या योजनांचे लाभार्थी सध्या वेटिंगवर आहेत। जानेवारी फेब्रुवारीत लाडकीचे 9 लाख लाभार्थी कमी झाले। मार्च महिन्यात लाडकींची संख्या आणखी किती न घटणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।